36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामध्ये उपचारादरम्यान आपल्या मुलीचा मृत्यू झाला आणि अंत्यसंस्कार करून परत आलेल्या बापाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी सोयगाव नगरपंचायतीमध्ये पाणी पुरवठा कर्मचारी दीपक राऊत यांना 3 महिन्यांपूर्वी कुठलीच सूचना देता निलंबित केले होते. त्यांचे वेतनही रोखून ठेवण्यात आले होते. त्यातच मृत दीपक राऊत यांच्या 19 वर्षीय मुलीवर पैशाअभावी उपचार न झाल्यामुळे काल मृत्यू झाला होता. मुलीचा पैशाअभावी मृत्यू झाल्यामुळे तसेच योग्य वेळी उपचारासाठी पैसा उपलब्ध करू न शकल्यामुळे दीपक राऊत यांना मनस्ताप सहन न झाल्यामुळे त्यांनी मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर रात्री 2 वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. यावेळी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी आक्रोश करत दीपक राऊत यांचे प्रेत नगरपंचायत समोर आणून ठेवले आणि जोपर्यंत दीपक राऊत यांना न्याय मिळत नाही आणि संबंधित नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत दीपक राऊत यांचा मृतदेह उचलणार नसल्याची आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी रहीम पठाण, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव.